केंद्र शासनाच्या नीती आयोग मार्फत राबविण्यात येणाऱ्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णतः अभियान 2.0 चा उद्घाटन सोहळा दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समिती कार्यालय सुरगाणा येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रम आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नाशिक व ओंकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार नितीन अर्जुन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे. 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश आरोग्य व पोषण, शिक्षण तसेच कृषी व पशुसंवर्धन या क्षेत्रातील निश्चित करण्यात आलेल्या 6 निर्देशकांच्या 100% पूर्तता साध्य करणे हा आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला बचत गटांनी तयार केलेले वस्तू व पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गट विकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांनी अभियानाची भूमिका व उद्दिष्ट स्पष्ट केली. त्यानंतर महिला व बालविकास, आरोग्य, शिक्षण, उमेद, पशुसंवर्धन आणि कृषी विभागाकडून संबंधित निर्देशकांवर सादरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार नितीन अर्जुन पवार तसेच काश्मीरा संखे यांनी सर्व विभागांनी निर्देशकांवर लक्ष केंद्रित करून सुरगाणा तालुका आकांक्षित यादीतून लवकर बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वयाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते संपूर्णतः अभियान 2.0 पुस्तिकेचे अनावरण करून अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. ICDM विभागामार्फत बेबी किटचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आलं. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुदतीत घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्य विभागाकडून माता, बाल आरोग्य, पोषण व स्वच्छतेबाबत उपस्थाना प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमात तहसीलदार रामजी राठोड, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब खेळकर, ABP फेलो मंगेश निकम, महिला व बालविकास विभागाचे संजय कोंडार, आरोग्य विभागाचे डॉक्टर दिलीप रणवीर, शिक्षण विभागाचे अल्पा देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर सुभाष शिंगे, नरेंद्र भागवत, कृषी विभागाचे किशोर अहिरे, अशोक गावित, उमेद विभागाचे कुणाल जाधव, गणेश महाले, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ व माधव गावित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप रामचंद्र झिरवाळ यांनी आभार प्रदर्शनाने केला. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा.